नका काय चीची अപ്പൊ इधर कावेरी तुका जे साडे चांगले दिसत ते तेका किती दाखवत एका शोभून दिसात अशी साडी दाखव. आत्या अगं सगळ्याच तर साड्या मस्त आहेत असं तुका वाटता समोर सुन बघणाऱ्या तसं वाटणार नाही ना. अप छायचीची तुम्ही सांगा जे सारी छान दिसेल ते पूर्वावर. एक पण नाही आत्या. पूर्वा ठीक आहे छायचीची तुम्ही सांगेल ना तेच नेसूया. तुम्ही आत्या ना लहानपणापासून पूर्वाला बघताय तुम्हाला माहित असेल असं कोणता छान दिसेल पूर्वावर. आता कसा बोललो बोलच आहे नाही विकलय. ही आतेकडची साडी ही तू आज नेसायचं. बघे बघया कोण तुका नाही म्हणता कोणाची विषाद असा एवढी एंदे विषाद अगं हिम्मत नाही 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 हा हा म्हणजे सारी ना मस्त आहे पूर्वा. तू ना नेसल्यावर आहे ना तो नवरा आहे ना तुला आत्ताच्या आत्ता उचलून घेऊन जाणार. काय करतास बघू ही साडी नेसणार तू कायला त्याच्यात काय वाईट असा वाईट नाही पण एवढी पण काही चांगली नाही. तुका काय कळता गो साडीतला माका साडीतला कळत नसला ना तरी माझ्या चेडवा काय चांगला वाटत ना ता माका बरोबर कळत. तू काय म्हणलंस ना तरी पूर्वा हीच साडी नेसतला नाही. मी सांगीन ना ती साडी पूर्वा नेसतला. म्याव ससय त्याची या बरासा तुझा होकार देवचो होतो तेव्हा एका फटक्यात दिलंच नाही आणि आता तुका आव साठवली. चल दिलंय आवशीचो मान पण तू जी साडी दितलस ना ती ह्याच्यापेक्षा भारीतली साडी होई. पूर्वा तू नेसा नको ती साडी मी तुका लग्नात छालू देतो. मग हे बघया कोण नाही म्हणतात. आई तशी ही पण साडी काय वाईट नाही ना कव बरी दिसता. बघे मी म्हणलं नाही ना तुका ही साडी चांगली दिसता म्हणून. वय चांगला दिसता हा माझा चेडू. रंगाची साडी मेहंदी चेहऱ्यावरचा आनंद तो आनंद परत तुझ्या आयुष्यात येऊ दे. मी काय बोलत बसलोय कामा पडली आहेत माका तुमच्या बरोबर लागू वेळा की. आई गो थांब दे रडियाच असा ता रडन दे. रडलेला ना डोळ्यातून दाखवता नाही उगी त्याचं पाणी कोणी बघल्या ना तो अपमान जातलो त्याचो. मी जाऊन बघते कित्या जात र ठीक पण कधीतरी रडन दे. तुम्ही काय बघता चला कामाक लागा लय काम असत. आवरा आवरा आवरा. पोहे भिजवलंय नाराचे वडी असत आणि चाय. आणखी काय करू पोह्या पाहुण्यांसाठी. काय नाही हो बघ माझ्याकडे बघ बघ माझ्याकडे.
काय नाही वाय, खोटा बोलतस माझ्याशी. डोळे पुस अगोदर. या बघ, जवता ना त्या चांगल्यासाठीच होता ना. आई, मागच्या याचा माझ्या चेडवाचा चेहरा आठवता. लग्नाचं कसलूच आनंद नव्हतो चेहऱ्यावर. लगीन होचा म्हणून होय होता, जा होता ना सामोरा जाय होता. ती तक्रार केला नाही की डोळ्यात टिपूस काढला नाही. ज्या औशी बापाशी तिचा कधी विचार केला नाही. तेंका सोडून जाताना वाईट किती वाटा, डोळ्यात पाणी किती येत त्याच्या. किती वाईट वाटत सोडून जातात. वाईट वागले पोटच्या पोटात. हे बघ, जा झाला तर झाला, आता मागचा काढायचा नाही. माझ्या चेडवाचा बघलंय गो मी. तेव्हा ना मी लोकांचा विचार केले आणि बघलंच ना त्याचा काय झाला. आता तेव्हा तुका सद्बुद्धी दिली ना, ते सो आनंद मान. आणि ह्या खेपेक ना सगळी हौस पुरी करून घे. होय होय, आता बघा सगळी हौस पुरी करतलय मी. सगळ्या गाववाल्यांका आमंत्रणा देईन, सगळ्यांची मानपाना सांभाळीन, जेवणाचे ना पंक्तीच्या पंक्ती उठतील. तोवर माझं आणि अण्णांचं लग्न होत नाही तोवर ही शेवंता या वाड्यात कोणतेही शुभ कार्य नाही होऊ देणार. जा काय हा नाही तर सगळं ऐकीन, पण माझ्या चेडवाक आनंदात पाठवी ना मी. अगो लग्नाक जरा घाई होता असा नाही वाटत तुका? घाई? उलट उशीर झालो. ह्या शानपण माका आधी इला असता ना तर एवढ्यात माझ्या चेडवाचं लगीन होऊन सासरी नांदूक गेला असता माझा चेडू. साळगावकराच्या ओळखीन पोरगो पण चांगलो गावलो माझ्या पूर्वाच्या नशिबात. आता मात्र ना लवकरात लवकर चांगलं मुहूर्त बघून त्याचं लगीन करून देऊया. वय नव आहे. बर करा काय तर. हॅलो साहेबानू, हा झाली तयारी? हा तयारी झाली आहे, पण साधारणपणे किती वाजता पाहुणे येणार आहे? 5 वाजता येतले. टायमाच्या बाबतीत एकदम पक्का पोरगो. अहो माका माहित म्हणजे मीच ते काय ह्याच्या आधी 3 पोरी दाखवलंय ना. ह्याच्या आधी काय झाला, पोरगो वेळेवर पोहोचलो पण पोरीच तयार नाही. त्याच्यात काही पोरी आवडले नाही, दिले नकार. काय नाही हो, गंमत केलं हो. खरं तर ना आतापर्यंत एकही पोरगी आवडली नाही त्यांका. काल तुम्ही बोललास ना म्हणून पटकन तुमका मी फोटो दाखवलंय आणि तुमच्या पोरीचा फोटो त्यांना पाठवलंय. तुमका सांगताय साहेबानू, ह्या पोरग्यासारखं पोरगो शोधून सापडायचो नाही. हा मस्त एकदम असं रुबाबदार, अंगा पेंडाने एकदम धष्टपुष्ट. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर शिकलेलो आणि मजबूत पगाराची नोकरी. ठीक आहे, चालेल. वेळेत या फक्त. हा येतोय. अभिरामा, सगळं ठीक हा. पोरगो येत, बघण्याचा कार्यक्रम होय, पण मुलाकडच्यांना पूर्वाच्या बाबतीत सगळं सांगितलंस ना? त्याची काळजी नको करू तू. कालच बोलणं झालंय, त्यांना सगळी कल्पना दिलेली आहे, तरी ते लग्न करायला तयार आहेत. दादा काय करतोस तू? हे मी वयानं मोठं असं सगळं समजूतदारपणा तुझ्यात येईल. माझ्या पूर्वाचं आयुष्य तू मार्गात लावशील. सगळं नीट होईल.
अरे दत्ता, ही तुझ्या एकट्याची मुलगी नाहीये, नायकांची मुलगी आहे. आणि लेकीच्या लग्नात आम्ही काही कमी पडू देणार नाही. काय अभिरामा? मग नायकांच्या घरातलं लग्न आहे. नायकांच्या वाड्यात लग्न? पण नायकांच्या वाड्यात आधी माझंच लग्न होणार. खूप छान दिसतेस तू. मगे बाची कोणाची असा? हा छायाचीची. पूर्वा ना तुमच्यासारखी दिसते. छान. आता होय तो गजरो तू ते का माळतलं काय अभिरामाक सांगून तू का माळुकला? काय ग आत्या? मग आणखी कसं सांगायचा? 5 वाजत इले, फुला 52 जातली ती. पाहुणे येऊची वेळ झाली, अजून तुमची तयारी झाली नाही. हटपा हटपा. मी करते छायाचीची. बा नीट लावा. पूर्वा रडू नको. ओ बाय, रडा नको रडा नको. इतक्या सगळा सजलंस ना, सगळा वाया जातला. आणि मग तो पोरगो तो माका विचारतलो ना, या असा रडिया तोंडाचा पोरगे घेऊन जाऊ काय लगीन करून? आता ना कोणाचा नजर नाही लागणार. खूप सुंदर दिसते. बघ पूर्वा, त्याचा नाव खराब करायचा नाही हा. तो इलेलो पोरगो 4 प्रश्न विचारतो, आपण ते 10 प्रश्न विचार. छायाचीची. मग आपण नाही खय कमी पडायचा, आपण पण त्यांना दाखवून द्यायचा आम्ही नायकांची लेकी असो. दादा अजून काही राहिलंय? पानाचा डबा कुठे? दादा अरे काही जण खातात आवडीने. कुठे आहे तो? बरं मी आणतो. अजून काही? आता फक्त मुलीचा आणि मुलाचा होकार तेवढा बाकी आहे. आपण अक्षता टाकायला तयारच आहोत. बेस्ट. हे कोण कोण हवंय आपल्याला? आणि तुम्ही असे मागच्या दारातनं कसे काय आलात? पुढच्या दारातनं यायला हवं. नाही म्हणजे पुढच्या दारातनं पाहुणे यायचा शिरस्ता आहे. काय हो, माधव भाऊजी बरे असत ना की परत? अरे माधवा, मी दत्ता, ह्या सरिता. अरे दादा थट्टा करतोय तो तुमची. वा, पण आज बाकी जोडपं छान दिसतंय. हा, वहिनी लाजली. लाजूक जमता? हो काहीतरीच काय. या जरा जास्तच जमता. बाकी दोघं खरंच छान दिसताय तुम्ही. अहो भाऊजी, हे ना नको नकोच म्हणत होते, पण मी संकेतला कापडा शोधून काढलोय. म्हटला केडवाच्या आवाज बापूस असं ना, पोरगो मोठं शिकलेलो असा. त्यांना कळता नाही ना, नायकांचा तर काय पहिल्यासारखा राहला नाही म्हणा. माका वाटतं तुझ्या आज जायची वेळ इली. जा आज जा. काय व्हाय नको तू बघ. तोंड बंद असा ना संसार बरा असाय. एकदा का तोंड उघडल्यान तिरुळावरनं गाडी का चालता. हो काय बोलतास? ऐकतोय आम्ही. अभिरामा 5 वाजून गेले. काळगावरा फोन कर. अजून धावत नाही येलो. पाहुणे येले करत. थांब मी करतो फोन. माधवा बरा दिसता का रे? हो छान दिसते, चकास. पण तेवढं पोटाकडे जरा घट्ट वाटते का रे? काय माधव? दत्तादा, माधवदा, पाहुणे आले वाटतं. ए बंधू,
काकी मला खूप भीती वाटते ग. को होता असा कधी कधी, काळजी करू नको. तुला नवरा बघायचा काकी अगं पण भीती कमी होईल. आपण नवरा बघूया. तिचं जाऊन दे. आता तू आज जाशील पाहुण्यांसमोर मान खाली घालून राहतल आणि खयच्या तरी माकडा खोकार दितल. त्याच्यापेक्षा चल गाडीवर जाऊया. खयचो पोरगो असा कसो दिसता बघून तर घेऊया. चल एनिके चल गो. काळजी करू नको, मी असं आहे. चल 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 चल. साहेबांनो, काय काय एवढे पळत पळत आला तुम्ही? बोला. हो ती घाई गडबड दिसतीये. होय. अरे त्यांना काही काम कमी असतात काय? 5 वाजले, कुठे आहेत जावई? वेळेचे पक्के आहेत ना ते. मग आमची मुलगी तयार आहे. यावेळेस नाकारायला एकही कारण नाहीये. काय हो, किती वाजता येऊचे असत पाहुणे? नाही येऊची आता. नाही येणार म्हणजे? येऊक निघाले होते पण ते रस्त्यात त्यांच्या गाडीत ट्रकान ठोकलेत. बाकी सगळे वाचले पण पोरगो जागच्या जागी गेलो.